नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ऍडमिशनच्या ऑप्शन फॉर्म 2 फिल करण्याआधी डीटीई वेबसाईटवर महासीईटी वेबसाईटवर व्हॅकन्सी पोझिशन फॉर कॅप 2 या डिस्प्ले झालेल्या आहेत आणि स्ट्रॅटेजी काय असावी ऑप्शन फॉर्म 2 फिल करण्यासाठी हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हा सगळ्यांना सांगणार आहे। कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म 1 भरताना मिस्टेक केल्यात, काही जणांचे नंबर लागलेत पण त्यांनी बेटरमेंट केलं, काही जणांचे नंबर लागलेच नाहीत। अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा हा आपला टॉपिक जो असणार आहे व्हॅकन्सी पोझिशन फॉर कॅप 2, कुठल्या कॉलेजला किती व्हॅकन्सी आहेत आणि त्यानुसार ऑप्शन फॉर्म साठी स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे कॅप ऑप्शन फॉर्म 2 साठी, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी अक्षय व्ह्यू पॉइंट या माझ्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा, कारण ऍडमिशन होईपर्यंत आणि ऍडमिशन झाल्याच्या नंतर देखील बरेचसे टीचिंग रिलेटेड व्हिडिओज, तुमच्या सिलेबस रिलेटेड व्हिडिओज या युट्यूब चॅनलवर मी घेऊन येणार आहे। चला तर आपण सुरू करूयात। आता ही जी वेबसाईट आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, FE 2024 गुगलवर जरी टाकलं तरी सुद्धा तुम्हाला ही टॅब ओपन होते। ठीक आहे, लेफ्ट साइडला म्हणजे या ठिकाणी इम्पॉर्टंट लिंक्स मध्ये प्रोव्हिजनल व्हॅकन्सी पोझिशन फॉर कॅप राउंड 2 असं आलेलं आहे बघा। आता इथं प्रोव्हिजनल असा शब्द वापरलाय, तुम्ही जर इथं क्लिक केलं ठीक आहे तर तुम्हाला ही विंडो ओपन होणार आहे, एक मोठी PDF ओपन होती। इथं प्रोव्हिजनल शब्द का वापरलाय? आता प्रोव्हिजनल व्हॅकन्सी पोझिशन ते तात्पुरत्या स्वरूपाचे आहे। ठीक आहे, कारण काही विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलंय, काहींनी फ्रीज कन्फर्म केलंय, काही विद्यार्थी राऊंड 3 साठी अप्लाय करतील म्हणून ती प्रोव्हिजनल आहे, कन्फर्म अजून नाहीये। तर तिथं क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला एक अशी PDF ओपन होणार आहे। ठीक आहे, 19/8/2024 म्हणजे 19 ऑगस्ट 2024 ला ही डिस्प्ले केलेली आहे। त्यानंतर आता यात बघायचंय काय नेमकं, खूप मोठी PDF असेल, जवळपास 800-850 पानांची ती PDF आहे। सगळीच्या सगळी आपण इथे सांगू शकत नाही, तरी सुद्धा त्यात नेमकं बघायचंय काय आणि त्याचा कॅप 2 साठी ऑप्शन फॉर्म फिल करण्यासाठी काय स्ट्रॅटेजी असला पाहिजे। ऑप्शन फॉर्म 2 भरताना एकदम केअरफुली भरा, त्याविषयी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर इथं बघायचंय काय, ती PDF ओपन झाल्याच्या नंतर थोडीशी झूम करून बघा। प्रत्येक कॉलेजचं नाव इथं दिलेलं असेल। ठीक आहे, त्यानंतर कुठला कोर्स आहे आणि त्या कोर्ससाठी सपोज सिव्हिल इंजिनिअरिंग इनटेक किती आणि सध्या व्हॅकंट सीट किती आहेत त्या कॉलेजला। आता हे गव्हर्नमेंट कॉलेज अमरावती, आपण पुढे COEP वगैरे बघणार आहोत। 7 व्हॅकंट सीट आहेत। ठीक आहे, तर त्या 7 पैकी कुठल्या कॅटेगरीला किती सीट व्हॅकंट आहेत त्यानुसार तुम्ही ऑप्शन फॉर्म 2 हा भरू शकता। ठीक आहे, जरी एखादी सीट व्हॅकंट नसतील एखाद्या कॅटेगरीला तरी सुद्धा तुम्ही तो फॉर्म भरा। कारण असं आहे की समजा जनरल मध्ये जे आहे एखाद्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलं किंवा दुसऱ्या कॉलेजला तो गेला काही कारणास्तव, तर तुम्हाला ती सीट व्हॅकंट होईल आणि तुम्ही तिथं अप्लाय करू शकता। ओके, आता ते जर खाली स्क्रोल केलं तुम्ही तर हे आहे COEP टेक्नॉलॉजी गव्हर्नमेंट कॉलेज पुणे। ठीक आहे, तर इथल्या व्हॅकन्सी सध्या इथं दाखवतंय किती 36 व्हॅकंट आहेत, त्यापैकी आता टोटल 156 आहेत, 150 कुठल्या ब्रँचला, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग। ठीक आहे, तर कम्प्युटर सायन्स CS अँड इंजिनिअरिंग ही जी ब्रँच आहे तिथं टोटल सँक्शन इनटेक 150 आहे, त्यापैकी व्हॅकन्सी किती आहे 36, पण महाराष्ट्र स्टेट सीट 13 आणि ऑल इंडिया म्हणजे JEE थ्रू फिल केले जातात असे सीट 23 आहेत। ओके, आता त्यापैकी ओपन कॅटेगरी जनरल साठी जनरल ओपन 3 जागा आणि लेडीज कॅन्डिडेट जर असेल तर त्यांच्यासाठी 1 जागा। SC कॅटेगरी तसंच दिलेलं आहे, 3 जागा जनरल साठी व्हॅकंट आहेत। ST कॅटेगरी, VJ, NT अशा सगळ्या गोष्टी आहेत। ठीक आहे, आता हे व्हॅकंट सीट बघत असताना तुम्हाला PWD कॅन्डिडेट साठी किती व्हॅकंट आहेत, डिफेन्स PWD म्हणजे फिजिकली हँडिकॅप कॅन्डिडेट्स, त्यानंतर डिफेन्स साठी किती व्हॅकंट आहेत, खाली जर आला तर EWS साठी किती व्हॅकंट आहेत आणि TFWS साठी किती आहेत। अशा सगळ्या गोष्टी डिटेल माहिती व्हॅकंट पोझिशन विषयी ही इथं दिलेली असेल। ही प्रोव्हिजनल व्हॅकंट सीट आहे। ठीक आहे, जरी एवढ्या सीट व्हॅकंट असतील तरी सुद्धा तुम्ही त्या कॉलेजला अप्लाय करू शकता।
ठीक आहे. ऑप्शन फॉर्म सिलेक्ट करत असताना तिथं ते कॉलेज शो होईल, तुम्ही त्याला अप्लाय करू शकता. हे बघून तुम्हाला थोडस आयडिया येईल की कसं असायला पाहिजे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, ऑप्शन फॉर्म कसा भरायचा. व्हॅकन्सी पोझिशन कशी बघायची त्याचं तुम्हाला सांगितलं मी. ठीक आहे. अजून एक गोष्ट, इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट कशी पाहिजे त्या संदर्भात देखील एक व्हिडिओ मी बनवलेला आहे. तो अक्षय व्ह्यू पॉइंट चॅनलवर आहे, तुम्ही तो बघून घ्या. कारण त्यानुसार तुम्हाला इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट कशी झालीये, कुठला विद्यार्थी कोणत्या कॅटेगरीचा, किती मेरिट असणारा, त्यांनी कुठली पोझिशन घेतलेली आहे, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट वरून होती. तर तुम्ही आता कॅप राऊंड 2 हा ऑप्शन फॉर्म भरत असताना नेमकं कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे याविषयी आपण चर्चा करू. हे जे व्हॅकन्सी पोझिशन आहे, खूप सारे कॉलेजेस आहेत, 350च्या आसपास कॉलेजेस आहेत, 850 पेजेस इथं आहेत, वेगवेगळ्या ब्रँचेस नुसार तुम्हाला ते बघायचं नाही. त्यामुळे सगळं तर या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं शक्य नाही. पण तुम्हाला ज्या ज्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे ते तुम्ही ओपन करा. इथे फक्त सर्च करा, Ctrl+F करून तुम्ही त्या कॉलेजचं नाव टाका किंवा ऍड्रेस टाका, ते तुम्हाला शो होईल. ते किंवा कोड टाका, ज्यांना कोड माहिती असेल, चॉईस कोड किंवा कॉलेज कोड, त्यांनी देखील हे सर्च होईल त्या पीडीएफ वर. ठीक आहे. हे झालं व्हॅकन्सी पोझिशनच्या बाबतीत. आता सगळ्यात महत्वाचं, स्ट्रॅटेजी फॉर ऑप्शन फॉर्म 2. काय तुमचा प्लॅन असला पाहिजे, कसं तुम्ही फिल करायचंय सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी. तो प्लॅन सांगण्याआधी काही गोष्टी, कॅप 1चं स्टेटस तुम्ही बघा. कॅप 1चा स्टेटस जो आहे, स्ट्रॅटेजीला सुरू करण्याआधी ह्या गोष्टी तुम्हाला सगळ्या बघायच्यात. काही विद्यार्थ्यांनी सीट कन्फर्म केलेली असेल, म्हणजे फर्स्ट राऊंडला लागलाय, फ्रीज केलंय आणि त्यांनी सीट ते कन्फर्म करून ठेवलेले आहे. मोस्ट ऑफ द स्टुडंट सिलेक्टेड बेटरमेंट. काही विद्यार्थ्यांनी बेटरमेंट हा ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे आणि काही विद्यार्थ्यांना कुठलंही कॉलेज अलॉट झालेलं नाहीये. ठीक आहे. तर ज्यांनी बेटरमेंट केले आणि ज्यांना कोणतंही कॉलेज अलॉट झालेलं नाहीये, अशा सगळ्यांसाठी हा व्हिडिओ असणार आहे आणि स्ट्रॅटेजी पुढे आपल्याला बघायची आहे. ठीक आहे. आता काही फॅक्ट्स लक्षात घ्या बघा, फॉर्म भरण्याच्या आधी हे महत्वाचं असणार आहे. ठीक आहे. स्ट्रॅटेजी मी तुम्हाला पुढच्या स्लाइड मध्ये सांगणारच आहे. तर काही गोष्टी लक्षात घ्या. मोस्ट ऑफ द गव्हर्नमेंट कॉलेज, आता गव्हर्नमेंट कॉलेजला जे अलॉट झाले त्याच्यातले 80-90% स्टुडंट नियर अबाउट, सगळेच नाही, ज्यांना तिथं घ्यायचं, अशा विद्यार्थ्यांनी गव्हर्नमेंट आणि ऑटोनॉमसला लागलेले विद्यार्थी त्यांनी फ्रीज केलं असेल. ठीक आहे. आणि कन्फर्म केलं असेल सीट. दुसरी गोष्ट, जे गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेजला लागलेले आहेत, ठीक आहे, गव्हर्नमेंट कॉलेजेस जे आहेत त्यांची अलॉटमेंट ही 80-90% झालेली आहे. ओके. गव्हर्नमेंट कॉलेजेसची अलॉटमेंट ही 89% झाली आहे. सगळ्याच विद्यार्थ्यांनी घेतलं नाही ऍडमिशन. ठीक. अलॉटमेंट मात्र भरपूर झालेली आहे. तेच प्रायव्हेट कॉलेज बाबतीत थोडी कमी जास्त झाली असेल, पण अलॉटमेंट ही 80-90% झाली. त्यापैकी, ठीक आहे, त्यापैकी ज्यांचं गव्हर्नमेंट ऑटोनॉमस मिळालंय, बरेचसे कॅन्डिडेटनी कन्फर्म केले. मोस्ट ऑफ देम त्यांनी कन्फर्म केले आणि व्हेरी फ्यू हॅव सिलेक्टेड फॉर बेटरमेंट चॉईस, म्हणजे गव्हर्नमेंट ऑटोनॉमसला लागलेले थोडेसे विद्यार्थी असे की त्यांनी बेटरमेंट केले. ज्यांना NIT ला वगैरे जायचं असेल किंवा तिथं त्यांनी ऍडमिशन घेऊन ठेवलेलं आहे, पण इथं नंबर लागतोय की नाही हे त्यांना बघायचं असेल म्हणून त्यांनी कॅप राऊंड केले आहेत. ठीक आहे. तर असे सगळे विद्यार्थी जे आहेत ते काही बेटरमेंटला जातील, पण त्यांची संख्या फार कमी असेल गव्हर्नमेंट ऑटोनॉमसला लागलेले. ठीक आहे. तिसरी गोष्ट अशी की अनएडेड प्रायव्हेट कॉलेज, काही डीम्ड युनिव्हर्सिटी, या सगळ्या ठिकाणी लागलेले फार कमी विद्यार्थी आहेत की ज्यांनी पहिल्या राऊंडला सीट कन्फर्म केलेले आहे. ठीक आहे. आणि बरेचसे विद्यार्थी असे अनएडेड आणि प्रायव्हेट कॉलेजला लागलेले, बरेचसे विद्यार्थी असे आहेत की त्यांनी बेटरमेंट चॉईस सिलेक्ट केलेली आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला चान्सेस, जे प्रायव्हेट टॉपचे कॉलेजेस आहेत तिथं भरपूर चान्सेस आहेत नंबर तुमचा लागण्याचे. सिलेक्शन पद्धत कशी असावी ते सांगणार आहे. तो चान्सेस ऑफ कट ऑफ व्हॅरिएशन किंवा चेंजेस ते काय असेल, इन्क्रीजिंग प्रायव्हेट कॉलेजेस. ठीक आहे. म्हणजे प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये, अनएडेड कॉलेजेसमध्ये तुम्हाला लागण्याचे चान्सेस सर्वात जास्त आहेत. आता गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, COEP वगैरे, तिथं पण बेटरमेंट केली जाते. पण कसं, फॉर एक्झाम्पल एखाद्याला रोबोटिक्स ब्रँच मिळाली, रोबोटिक्स, तर त्यांना रोबोटिक्स अँड ऑटोमेशन ती COEP ला ब्रँच आहे, त्यांना जर कम्प्युटर इंजिनिअरिंगला जायचंय तर ते बेटरमेंट करतील. अशा काही केसेस असू शकतात की जे तिथं बेटरमेंट करतील आणि COEP ला पण व्हॅकन्सी राहतील. पण एक डिपेंड आहे, तुमचे जसे मार्क्स आहेत त्यानुसार ते डिपेंड असेल.
आता हे बघा, ही एक सिंपल स्ट्रॅटेजी आहे जी मी यूज करतो, तुम्ही देखील यूज करू शकता. बऱ्याचशा वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी तुम्ही या कॅप राऊंड 2 साठी वापरू शकता. त्यातल्या त्यात मी एक सिलेक्ट केलेली ही एक मेथड आहे. खूप साऱ्या मेथड आहेत, मला जी योग्य वाटते. सिंपल असेल असं नाही, त्याला वेळ भरपूर द्यावा लागेल तुम्हाला. ठीक आहे, कारण इथं मी म्हटलं की आम्ही 42 कॉलेज रेफर केले, इथं सॅम्पल बेसिसवर तुम्हाला मी थोडेसे दाखवलेत. ठीक आहे, हे काय एकदा नीट समजून घ्या. ठीक आहे, आता केअरफुली लक्ष द्या मी जे काही सांगतोय. ठीक आहे, तुम्हाला थोडासा वेळ या गोष्टींना द्यावा लागेल. 3 दिवस आहे तुम्हाला फॉर्म फिलिंग साठी. 20 ऑगस्ट ऑप्शन फॉर्म 2 फिलिंग साठी, 20 ऑगस्ट, 21 आणि 22. तर माझं वैयक्तिक मत असं आहे की तुम्ही फॉर्म भरत असताना पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी भरा, फार तर फार. तिसऱ्या दिवशी इंटरनेटचे वगैरे प्रॉब्लेम्स येतात, ओटीपी येत नाही, फॉर्म भरला जातो, त्या दिवशी देखील भरला जातो. पण तुमच्याकडे ऑलरेडी एवढे दिवस मिळाले, प्लॅन तुम्ही बनवला असेल, त्यानुसार माझं वैयक्तिक मत आहे की तुम्ही दुसऱ्या दिवशी फार तर फार फॉर्म भरा किंवा पहिल्या दिवशी. आता हे बघा, हे कॅप राऊंड 1 साठी कट ऑफ आहे फॉर पर्टिक्युलर कॅटेगरी. एक कॅटेगरी आम्ही सिलेक्ट केली होती एससी कॅटेगरी, होम युनिव्हर्सिटी आणि लेडीज कॅन्डिडेट. एवढंच बघितलं. तुमची जी कॅटेगरी असेल त्यानुसार तुम्ही ते बघायचे. फॉर एक्झाम्पल ओबीसी कॅटेगरी आहे किंवा जनरल आहे, मग त्यात होम युनिव्हर्सिटीसाठी किती सीट्स गेलेत किंवा अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचे किती सीट गेलेत, त्याचा अभ्यास, त्याचा स्टडी तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे, आम्ही 42 कॉलेज रेफर केले. तिथं तुम्हाला समजण्यासाठी मी फक्त एक 5-6 कॉलेजेस दिलेले. काय करायचं बघा, उदाहरणार्थ एखाद्याला मी इथं 88 वगैरे हायलाइट केले, कारण सांगतो त्याचं. एखाद्याला सपोज 82% आहे, 82% आहे आणि त्याला आता वरचे कॉलेजेस पाहिजे. ठीक आहे, तर त्यांनी असे कॉलेजेस बघायचे. समजा व्हीआयटी एक कॉलेज घ्या, त्याला कम्प्युटर इंजिनिअरिंगला कॅप राऊंड 1 साठी, कॅप राऊंड 1 साठी कितीचा कट ऑफ गेलाय ते बघायला. व्हीआयटीचे सॅम्पल सांगतोय बघा, फक्त तुमच्या कॅटेगरीनुसार हे वेगवेगळं असेल. मी पर्टिक्युलर एका कॅटेगरीसाठी सांगितलंय. ठीक आहे, तर आता व्हीआयटी साठी कम्प्युटर इंजिनिअरिंगला 94चा कट ऑफ गेला, आयटी साठी 93 असेल, एआयएमएल, एआयडीएस, ईएनटीसी. तुम्हाला पर्सेंटेज किती आहे? 82. मग इथं लागायचे चान्सेस आहेत का? पॉसिबिलिटी कमी आहे. ठीक, लागू पण शकते, पॉसिबिलिटी कमी आहे. ठीक आहे, आता सीओईपी आहे, तर तिथं लागणार नाही. 99च्या पुढे मेरिट गेले तर मग ते टाकण्यात काही पॉईंट नाही. तुमचे मार्क्स जर कमी असतील, तर जास्त असतील तर अवश्य टाका. ठीक आहे, पीसीसी होईल, त्याचं कम्प्युटर, आयटी, एआयएमएल किंवा ईएनटीसी असा कट ऑफ बघितला. त्यानंतर डी वाय पाटील अकोडी, तिथे देखील बघितलं की आता 89 आणि 88 मी मुद्दामून अंडरलाईन केले, का ते सांगतो. कलर कोडिंग पण दिले. कमिन्स मध्ये 94, 93, 90. फॉर एक्झाम्पल तुम्हाला 82% आहे त्या केसमध्ये, आणि हे फक्त एससी कॅटेगरीसाठी मी कट ऑफ काढलाय. तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार कट ऑफ काढू शकता. ठीक आहे, तुमचं जे आहे त्यानुसार. ठीक आहे, पीव्हीजी 91, 88 आणि 84 कुठे? एआयडीएस ला आहे. तुम्ही ब्रँचेस वाढू शकता. ईएनटीसी घ्या, मेकॅनिकल घ्या, सिव्हिल घ्या, तुमची जी चॉईस आहे त्यानुसार ते तुम्ही सिलेक्ट करायचंय. मी हे फक्त सॅम्पल बेसिसवर सांगतो आहे. ओके, आता 84 इथं एआयडीएस आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स, चांगली ब्रँच आहे. जर तुम्हाला 82 असे पर्सेंटेज आहेत आणि आता इथे किती कट ऑफ दाखवतोय पीव्हीजीला, पुणे विद्यार्थीगृह, हे चांगलं कॉलेज आहे पुण्यातलं, 84 आहे, मग तो 82 पर्यंत येऊ शकतो, चान्सेस आहेत. सेकंड राऊंडला कदाचित असं होतं की कधी कधी कट ऑफ हा 1-2% वाढतो देखील, कधी कधी 1-2% कमी देखील होतो. तर तुम्ही हे वरचे कॉलेज टाकाच, नो डाऊट. प्रत्येकाला इच्छा असते चांगल्या कॉलेजला ऍडमिशन भेटावं, तुम्ही त्यानुसार ते टाकतच असता, हरकत नाहीये. पण या केसमध्ये तुम्हाला 82 आहे, मग हे तुमची प्रायोरिटी असू द्या. आता ऑप्शन फॉर्म 1 टाकत असताना तुम्ही चांगलं अशी गव्हर्नमेंट कॉलेजेस टाका, ऑटो फ्रीज असतं म्हणून, ते मी पुढे सांगतोच तुम्हाला. पण इकडे तुम्हाला चान्सेस आहेत पीव्हीजीला. जरी मेरिट थोडंसं वरती गेलं असेल तरी सुद्धा ते खाली येऊ शकतं. बरेचसे विद्यार्थी हे बेटरमेंट करून दुसऱ्या कॉलेजला शिफ्ट होतात, आणि पर्टिक्युलर एखाद्या समजा आता लेडीज कॅन्डिडेट आहे एससी कॅटेगरी, होम युनिव्हर्सिटी, पीव्हीजी कॉलेजला लागलेले या दोन्ही ब्रँचेसचे विद्यार्थी हे जर वरच्या कुठल्या कॉलेजला शिफ्ट झाले तर स्पेशली त्या कॅन्डिडेटची जागा ही व्हॅकंट राहणार आहे. ठीक आहे, डीवाय पाटील पिंपरी, इथे किती कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, आयटी आणि यानुसार ते एआयडीएस व ईएनटीसी असं ते कट ऑफ गेलेलं आहे. ठीक आहे, 86, 85. मग शाहू कॉलेज पुणे 99, 89, 86 असं हे जे गेले, तुम्हाला एक टॅब्युलेट करावं लागेल.
मी परत रिपीट करतोय, हे फक्त सॅम्पल बेसिसवर 5-6 कॉलेजेस सांगितले. आम्ही 42 कॉलेज रेफर केले, त्यानुसार मार्क्स कसे लागते, कसे तुमचे किती आहेत आणि कितीपर्यंत ते मेरिट खाली येऊ शकते याचा एक अंदाज काढलाय. ठीक आहे. जवळचे ज्या फिगर्स असतील, जवळचे जे नंबर्स असतील त्यानुसार ते कॉलेज टाकायचे तुम्हाला. ठीक आहे. तर तुम्ही आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जास्तीत जास्त ऑप्शन्स टाका. पुढच्या स्लाइड मध्ये मी तुम्हाला सांगतोय. हे लक्षात आलंय का तुम्हाला इथं काय करायचं, ह्या बेसिसवर पुढे काय करायचं ते देखील सांगतो मी पुढच्या स्लाइड मध्ये. आता इथं काय करायचं लक्षात आलंय का, तुमच्या मार्क्सनुसार हे फक्त 5 ते 6 कॉलेज घेऊ नका आणि ज्यांचा नंबर लागलाच नाही त्यांनी तर खूप सारे कॉलेज टाकायचे. ठीक आहे. 5 ते 6 कॉलेज घेऊ नका फक्त, तर खूप सारे कॉलेज घ्या. आता ठीक आहे, ज्याला जास्त मार्क्स मिळालेले आहेत त्याला 1-2 कॉलेजेस पाहिजे त्यांनी तेवढे टाकू शकता, हरकत नाही. पण ज्यांना कमी मार्क्स आहेत किंवा चांगल्या कॉलेजला अलॉटमेंट झाली पाहिजे असं वाटतंय तर तुम्ही नंबर ऑफ कॉलेजेस टाका. आता उदाहरणार्थ तुम्हाला असं वाटतं की पीव्हीजी कॉलेजला तुमचा नंबर लागेल. ठीक आहे. तरी सुद्धा माझं मत आहे की तिथं लागेल तो ऑप्शन तुम्ही टाका, त्याच्यावरती पण भरपूर सारे ऑप्शन टाका. पण तिथे लागतोय तुमच्यावर तुम्ही 10 ऑप्शन टाकले आणि 11 नंबरला हा असेल पीव्हीजी, इथं तुमचं लागतं तर तिथे स्टॉप होऊ नका. मेरिट मी सांगितलं त्यानुसार कधी कधी थोडस 1-2 टक्क्यांनी वरती जातं, काही केसेस मध्ये कमी सुद्धा येऊ शकतं. ठीक आहे. त्यानंतर देखील तुम्हाला भरपूर कॉलेजेस ऍड करायचे आहेत. सेकंड राऊंड आहे, रिस्क घेऊ नका. कॉन्फिडेंटली एकदम 100% कॉन्फिडेंटली जाऊ नका. जास्त ऑप्शन टाका जेणेकरून इथं जरी नाही लागला तर त्याच्या पुढचं कॉलेजला ते शिफ्ट होईल, इकडे जरी नाही लागला तर अजून ते शिफ्ट होईल. ठीक आहे. आम्ही 42 कॉलेजेस आणि एवढ्या ब्रँचेस घेतल्या, जवळपास 100च्या पुढे ऑप्शन्स टाकतोय. जरी मार्क्स चांगले असतील तरी सुद्धा, मार्क्स कमी नाहीयेत, मार्क्स चांगले आहेत, पण तरी सुद्धा आम्ही आता रिस्क घेत नाहीये. 42 कॉलेज आणि ब्रँचेस बघा, 4 ब्रँचेस म्हणजे 100च्या पुढे ऑप्शन्स हे जातील. ठीक आहे. ऑप्शन फॉर्म भरताना केअरफुली भरा. जर माहिती नसेल तर कुणाला तरी विचारा, जे त्यातील माहितीतला जो व्यक्ती आहे त्यांना तुम्ही विचारा, मगच ऑप्शन फॉर्म भरा. ठीक आहे. आता ह्या काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या, याविषयी विचार करा. ठीक आहे. ऑप्शन फॉर्म भरत असताना महत्वाचे आहेत, जी तुम्ही पहिले सॉर्टिंग केलंय कॉलेजेस नुसार त्यानुसार तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. बघा, गिव्ह फर्स्ट प्रेफरन्स अमंग द टॉप मोस्ट कॉलेजेस. हा, पहिला ऑप्शन हा ऑटो फ्रीज असतो, हे सगळ्यांना माहिती आहे. तर पहिला ऑप्शन टाकताना असा टाका की तिथं तुम्हाला लागला तरी घ्यावंच लागेल. गव्हर्नमेंट कॉलेज टाकलं तर काहीच हरकत नाही, तुम्हाला 300 टाकता येत आहेत ना, काय हरकत नाही ऑप्शन तू टाकलं तर. ठीक आहे. म्हणजे असं माझं मत आहे. कारण काही मुलांच्या बाबतीत असं झालं की पहिला ऑप्शन टाकलाय ऑटो फ्रीज असतं हे त्यांना माहिती नव्हतं, मग त्यांना तिकडे ते घ्यायचं नव्हतं, तर तेच गव्हर्नमेंट कॉलेजला लागलं काय हरकत आहे. त्यामुळे पहिला ऑप्शन टाकताना ऑटो फ्रीज असतं, म्हणून तुम्ही टाकताना मोस्टली गव्हर्नमेंट कॉलेज टाकायला हरकत नाहीये. हा, सेकंड पासून तुम्ही मग तुमची चॉईस जी असेल, तुमचा एरिया जो असेल, तुम्ही ज्या रिजन मध्ये राहताय त्यापासून जवळ किंवा तुमच्या चॉईस नुसार जे चांगले चांगले कॉलेजेस आहेत, समजा तुम्ही पुण्यामध्ये राहताय, तुम्ही मुंबईमध्ये राहताय, तर मुंबईमध्ये जवळचे किंवा टॉपचे कॉलेजेस कुठले ते तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. एक वॅकन्सी पोझिशन फॉर कॅप राउंड 2 अँड सिलेक्ट कॉलेज ऍज पर युअर मार्क्स. आता जसं मी मगाशी याच व्हिडिओमध्ये सांगितलंय की व्हॅकन्सी पोझिशन कॅप राउंड 2 साठी ही तुम्ही चेक करा. ओके. त्याशिवाय पुढे जाऊ नका, किती व्हॅकन्सी आहेत काय नाही, आणि तुमच्या मार्क्स नुसारच कॉलेज सिलेक्ट करा. अननेसेसरी तुम्हाला समजा आता 40-50% आहेत आणि तुम्ही सीओईपी टाकताय तर त्यात काय पॉईंट नाहीये, नंबर तर लागणार नाहीच आहे. काही केसेसमध्ये डिफेन्स कॅन्डिडेट असतील, फिजिकली हँडिकॅप असतील, अजून कुठल्या काही ऑर्फन असतील, त्यांच्या केसेसमध्ये सीओईपीचं मेरिट सुद्धा खाली येतं. ठीक आहे. पण डिपेंड आहे, तुम्हाला माहिती आहे ना मार्क्स पहिल्या राऊंडला किती मेरिट गेले. अननेसेसरी उगाच तुम्ही इथे टाकू नका. 99 मेरिट गेलेला आहे सपोज जनरलला आणि मग तुम्हाला मार्क्स खूप कमी आहेत, उगाच तुम्ही इथे टाकताय. प्रेफरन्सेस जास्त वाढवू नका, तसे नका वाढू. ठीक आहे. इतर तुम्ही वाढवू शकता. ऍड ऍडिशनल ब्रँचेस इफ यू आर नॉट अलॉटेड टू एनी कॉलेज. आता जर तुमचा नंबर कॅप राऊंड 1 ला कुठल्याही कॉलेजला लागलेला नसेल तर त्यांनी फक्त सिलेक्टेड कम्प्युटर, एआय, आयटी इथपर्यंतच सीमित राहू नका. तुम्ही नंबर ऑफ कॉलेजेस हे वाढवा. ठीक आहे. जास्तीत जास्त ब्रँचेस वाढवा. ठीक आहे. 100-150 जरी ऑप्शन द्यावा लागले तरी सुद्धा द्या. कुठेच जर लागला नाही, पर्सेंटेज जरी चांगले, पहिला ऑप्शन फॉर्म भरत असताना मिस्टेक झाली तुमच्याकडून, टॉपचे कॉलेजेस टाकण्यात आले, कुठेच नंबर लागला नाहीये, त्या केसमध्ये तुम्ही जास्तीत जास्त ऑप्शन्स टाकणं आवश्यक आहे. ओके. त्यानंतर इफ अलॉटेड इन टॉप मोस्ट कॉलेज देन यू कॅन थिंक अबाउट गव्हर्नमेंट
ऑटोनॉमस होईल. म्हणजे समजा पुण्यातील एखाद्या टॉपच्या कॉलेजला तुमचा नंबर लागला, सपोज VIT ला लागलाय, PICT ला लागलाय, त्या केसमध्ये तुम्ही वरती कोणते ऑप्शन टाकायचे, फक्त COEP किंवा गव्हर्नमेंट जे आहेत वालचंद वगैरे, ठीक आहे, असे कॉलेजेस तुम्ही टाकू शकता. या केसमध्ये जर तुमचा टॉपला लागलेला आहे, एका टॉपच्या 5 कॉलेजेसमध्ये लागलाय, पर्सेंटेज देखील पुढे 90-95च्या पुढे आहे, इन दॅट केस यू कॅन थिंक अबाउट द गव्हर्नमेंट ऑर ऑटोनॉमस कॉलेज. राईट, त्यावेळेस तुम्ही तो विचार करू शकता. इफ द मेरिट इज टू हाय देन अननेसेसरी गिव्ह प्रेफरन्सेस. जसं मी मगाशी सांगितलं की 99 मेरिट गेलंय गव्हर्नमेंट कॉलेजला आणि तुम्हाला पर्सेंटेज तेवढे नाहीच आहेत, खूप जास्त कमी आहे, अननेसेसरी तो ऑप्शन टाकू नका. ठीक आहे, त्याचं कारण असं आहे बघा, मी इथं सांगतो. समजा आता एखाद्या विद्यार्थ्याला 80% आहे, असे 2 विद्यार्थी आहेत की दोन्ही विद्यार्थ्यांना पर्सेंटाईल सेम आहे आणि एका विद्यार्थ्यांनी सपोज PVG कॉलेजचा दिला सेकंड प्रेफरन्स आणि एका विद्यार्थ्यांनी PVG कॉलेजचा दिला 23 प्रेफरन्स. ठीक आहे, तर ते सॉफ्टवेअर आहे, DTE जे सॉफ्टवेअर तुमची अलॉटमेंट करतं, ते सॉफ्टवेअर कुणाला प्रायोरिटी देईल. पर्सेंटेज तर सेम आहे, पण एका विद्यार्थ्याची चॉईस ही सेकंड नंबरला आहे ना आणि एका विद्यार्थ्याची डायरेक्ट 23 नंबरला आहे, तर ते सॉफ्टवेअर कुणाला म्हणजे प्रायोरिटी देईल, तर ज्यांनी प्रेफरन्स लवकर दिला आहे त्याला देईल ना. म्हणून अननेसेसरी तुम्ही बाकीचे कॉलेजेस टाकू नका. ठीक आहे, आणि ऑप्शन फॉर्म भरताना केअरफुली सगळ्या गोष्टीचा विचार करायचा. आता मी हे जे सांगतोय ते सगळं जनरली सांगतोय. प्रत्येक विद्यार्थ्याची केस ही वेगळी असू शकते, प्रत्येक विद्यार्थ्याचे मार्क्स, त्याची कॅटेगरी, त्यांनी घेतलेलं रिझर्वेशन, स्पेशल काही केस ह्या वेगळ्या असतील, त्यानुसार ते व्हॅरी होईल. ओके, त्यानुसार तुम्हाला ते सिलेक्ट करायचंय. गिव्ह मोर प्रेफरन्सेस डिपेंडिंग ऑन युअर मार्क. तुमच्या मार्कनुसार जास्तीत जास्त प्रेफरन्स, जास्तीत जास्त ऑप्शन द्यायचा प्रयत्न करा. गिव्ह मॅक्सिमम ऑप्शन इन केस यू आर नॉट अलॉटेड इन एनी कॉलेज अँड लेस ऑप्शन इफ ऑलरेडी अलॉटेड इन टॉप. जर तुम्हाला कमी मार्क्स असतील तर जास्तीत जास्त ऑप्शन द्या आणि जर ऑलरेडी अलॉट झालेले टॉप मोस्ट कॉलेजला तर मग ऑप्शन कमी द्या. ठीक आहे, अशा टाईपच्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी या तुम्हाला बघाव्या लागतील, या तुम्हाला कराव्या लागतील. सगळ्या गोष्टींचा विचार करा. मी जे पॉईंट सांगितले ते तुमच्या कॅटेगरीनुसार, तुमच्या केसनुसार, तुमच्या पर्सेंटेजनुसार हे अजून तुम्ही स्ट्रॅटेजी वेगळ्या बनवा. ठीक आहे, पण या गोष्टींचा पण विचार नक्की करा आणि जसं सांगितलंय त्यानुसार तुम्ही फ्लो करायला हरकत नाही, घाई करू नका. सगळ्या गोष्टींची माहिती घ्या. आधीचा कट ऑफ किती गेलेला आहे, कॉलेजच्या प्लेसमेंट कशा आहेत, त्या कॉलेजला फी स्ट्रक्चर किती आहे, ठीक आहे, एन्व्हायरमेंट वगैरे सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि मग नंतर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे. ठीक आहे, तर अक्षय व्ह्यू पॉइंट या चॅनलला कनेक्टेड राहा. तुम्हाला कॅप राऊंड 2 भरण्यासाठी बेस्ट ऑफ लक. आणि नवीन सिलेबस काय असेल फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचा कॅप राऊंड 2 झाल्यानंतर मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. त्याचबरोबर ऍडमिशन रिलेटेड टॉपिक्स हे घेऊन येणार आहे अक्षय व्ह्यू पॉइंट या माझ्या चॅनलवर. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जेवढं होता होईल तेवढ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि अक्षय व्ह्यू पॉइंट या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.